Good morning, student. In last video, we have to see pressure, SI unit of pressure, dimensions of pressure. Then we have to see pressure due to a liquid column. Then we have to see atmospheric pressure. Here we have to get the formula, that is P is equal to H rho G, where H be the height of the liquid column घेतलं होतं, rho be the density of liquid घेतलं होतं आणि G be the त्या ठिकाणी acceleration due to gravity सांगितलेलं होतं. आता यानंतर we have to see today we have to see next point, that is point absolute pressure and gauge pressure. Absolute pressure and gauge pressure. Here we have to see that is consider a tank घेतलेला आहे, filled with काय घेणार आहे त्या ठिकाणी water घेणार आहे. आता filled with water आपण घेतलेला आहे as shown in the figure. Here we have to taken this diagram. This is a tank घेतला आहे, filled with काय घेतला त्या ठिकाणी water घेतला. Here we have to draw one imaginary cylinder which is inside the काय त्या ठिकाणी liquid आहे. This is the imaginary cylinder आपण घेतलेला आहे, which we have to काय केलं त्या ठिकाणी drawn केलेला आहे. ऑफ हॉरिझॉन्टल बेस जो आहे तो काय घेतलाय त्या ठिकाणी ए घेतलाय, म्हणजे हा जो बेस तुम्हाला दिसतोय तो बेस काय घेतलाय त्याचा एरिया जो आहे तो काय घेतलाय त्या ठिकाणी ए घेतलेला आहे. आता इथं फील्ड ऑफ वॉटर जर झाला असेल तर इथं काय होणार आहे, इथं जे आहे ते लिक्विड आहे, म्हणजे दिस इज काय म्हटलो आपण त्या ठिकाणी वॉटर म्हटलं. धिस पोर्शन काय त्या ठिकाणी एअर त्या ठिकाणी असणार आहे. आता इथं आपण जर घेतलं तर इथं सांगितलं आहे इमेजनरी सिलेंडर ऑफ हॉरिझॉन्टल बेस सांगितलं आहे, ए सांगितलं आहे, आणि हाईट जी घेत असताना हाईट काय घेतल्या ॲट धिस पॉईंट काय घेतलं x1, ॲट धिस पॉईंट काय घेतलं x2, म्हणजेच हाईट ऑफ द लिक्विड कॉलम जी आपण ड्रॉन केलेली आहे ती इथं आपल्याला दिसते, ती काय आहे त्या ठिकाणी एच आहे. म्हणजे काय घेतलं x1 मायनस x2 जो आहे तो x1 मायनस x2 विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी एच झालं. एच म्हणजे हाईट ऑफ द लिक्विड कॉलम, वेअर x1 and x2 बी द काय सांगितलं त्या ठिकाणी हाईट मेजर्ड फ्रॉम अ रेफरन्स पॉईंट सांगितलं आहे. हाईट इन्क्रीजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड, हाईट ही काय व्हायला इन्क्रीजिंग अपवर्ड व्हायला, म्हणून आम्ही सांगणार आहे की या ठिकाणी x1 हा ग्रेटर आहे दॅन दॅट ऑफ द x2. द व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सिलेंडर आर. आता इथं दोन व्हर्टिकल फोर्सेस ॲक्ट तुम्हाला झालेली दिसतात. एक फोर्स ॲक्ट झालेला आहे, ते फोर्स कुठला आहे त्या ठिकाणी वेक्टर F1 झालेला आहे, कुठला आहे त्या ठिकाणी F2 झालं आहे, आणि त्याला बॅलन्स कुणी केलं आहे तर या ठिकाणी वेट न केलेलं आहे, म्हणजे वेट आपण सांगितलेलं असणार. आता इथं आपण लिहूया की फर्स्ट आपण काय लिहूया या ठिकाणी द व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर सांगितलं. ॲक्टिंग ऑन द सिलेंडर म्हणत असताना आपण काय सांगितलं, फोर्स F1 जो आहे तो फोर्स फॅक्टर F1 ॲक्ट्स काय होणार आहे त्या ठिकाणी डाऊनवर्ड्स घेणार आहे, ॲट द काय घेणार आहे त्या ठिकाणी टॉप सरफेस ऑफ द काय सांगणार त्या ठिकाणी सिलेंडर. अँड इट इज ड्यू टू कोणामुळे झालं तर हा जो फोर्स आपण दाखवला आहे, हा जो आपण जिथं दाखवला आहे की दिस फोर्स F1 विच इज ॲक्ट्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडमध्ये टॉप सरफेस ऑफ द काय सांगितलं या ठिकाणी हा टॉप सरफेस ऑफ सिलेंडर तिथे ॲक्ट झालेला आहे. कशामुळे झाला तर इज ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी वेट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड कॉलम, ड्यू टू द वेट ऑफ द वॉटर कॉलम, म्हणजेच आपण मग अशी जे लिक्विड कॉलम म्हटलो वॉटर कॉलम अबाव द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर, अबाव द काय सांगितलं सिलेंडर. देन काय होणार आहे त्या ठिकाणी अनादर फोर्स एक ॲक्ट झालेलं तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसतंय. दिस फोर्स काय सांगितलं त्या ठिकाणी F2 विच इज ॲक्ट्स काय व्हायला त्याची डायरेक्शन जी आहे ती कुठे दिसते आपल्याला इथं तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्ये दिसते. म्हणजे दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण काय लिहू शकतो या ठिकाणी की फोर्स F2 जे आहे, म्हणजे आपण इथे लिहूया फोर्स फॅक्टर F2 ॲक्ट्स काय झाले त्या ठिकाणी अपवर्ड सांगितलेलं आहे, आणि कुठं आहे ते ॲट द काय त्या ठिकाणी बॉटम सरफेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर, बॉटम सरफेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर.
आणि हे इट इज ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर बिलो द काय सांगितलं त्या ठिकाणी सिलेंडर. परत तुम्हाला जर आकृतीमध्ये बघितलं तर इथं तुम्हाला एक mg चे फोर्स ॲक्ट झालेले दिसते. इथं जे दिसते आपण mg लिहिलेलं आहे. म्हणजे आपण इथं काय सांगू शकतोय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे, मग आपण इथं लिहूया ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द वॉटर enclosed in the cylinder इज काय आहे त्या ठिकाणी mg घेतले. आता mg घेतलं तर वेअर m जो आहे तो m इज द काय येणार आहे त्या ठिकाणी मास ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी वॉटर घेणार आहे. वेअर m इज द काय सांगितलं त्या ठिकाणी मास ऑफ द वॉटर इन द काय येणार आहे त्या ठिकाणी सिलेंडर येणार आहे. मग परत आपण बघितलं मास ऑफ द वॉटर इन सिलेंडर झालं. त्यानंतर काय सांगितलंय, ॲज द वॉटर इन स्टॅटिक इक्विलिब्रियम द फोर्सेस ऑफ द सिलेंडर्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी बॅलन्स्ड. म्हणजे इथं असणारं जे फोर्स आहे, म्हणजे आम्ही काय सांगितलं ॲज द वॉटर इन स्टॅटिक इक्विलिब्रियमला असेल द फोर्सेस ऑफ सिलेंडर, म्हणजे इथं असणारा हा F1 इथं असणारा हा F2 बरोबर आहे. हे दोन फोर्सेस जे सांगितलेले आहेत द फोर्सेस ऑफ द सिलेंडर आर बॅलन्स्ड. द बॅलन्स ऑफ दिस फोर्सेस इन मॅग्नेट्यूड इज रिटर्न एज. मग हेच आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे, तर जे फोर्स आपलं ॲक्ट झालेलं आहे हा F2 आपण सांगितलं हा व्हर्टिकली कसा आहे त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि इथं जर बघितलं हा F1 आणि इथं असणारा हा जो mg आहे, म्हणजे F1 फोर्स आणि mg फोर्स ॲक्टिंग इन काय सांगितलं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणून ते दोन्ही आपण एकमेकांमध्ये काय करणार आहे ॲड करणार आहे. म्हणून हेन्स F2 इज इक्वल टू F1 प्लस काय घेतलं आम्ही त्या ठिकाणी mg घेतलं. आणि दिस इज इक्वेशन नंबर काय घेऊया आपण त्या ठिकाणी 1. म्हणजे काय सांगितलं द बॅलन्स ऑफ द फोर्सेस इन मॅग्निट्यूड इज रिटर्न ॲज F2 इज इक्वल टू F1 प्लस काय घेतलं mg. का घेतलं तर F2चं फोर्स जे आहे ते व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि इथं हा F1 जर बघितला हा आपण mg बघितला, दोघांची डायरेक्शन कशी आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणून ह्यांची रिझल्टंट हा दोघांची बेरीज केली, म्हणून त्या F2ला त्या दोघांनी काय केलं त्या ठिकाणी बॅलन्स केलेलं आहे. देन आपण पुढे जाऊया. तिथं सांगितलेलं आहे लेट P1 आपण घेणार आहे P1 अँड काय घेणार आहे त्या ठिकाणी P2 घेणार आहे. आर द काय येणार आहे त्या ठिकाणी प्रेशर्स घेतले. आर द प्रेशर्स ॲट द काय सांगणार आहे त्या ठिकाणी टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर रिस्पेक्टिवली. ऑफ द सिलेंडर रिस्पेक्टिवली म्हणजे आम्ही काय सांगितलं इथं जे फोर्स आपण टॉप पोर्शन इथं घेतला आहे, तर ह्या टॉप पोर्शनच्या ठिकाणी जर आपण घेतलं तर हे प्रेशर P1 आहे आणि इथं बॉटम दिसतोय तिथलं प्रेशर काय सांगितलं त्या ठिकाणी P2 सांगितलं. म्हणजे आम्ही काय लिहिलं त्या ठिकाणी लेट P1 आणि P2 आर द प्रेशर्स ॲट द टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ द सिलेंडर काय सांगितलं त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह. जर आपण घेतलं तर ड्यू टू द फ्लूइड युझिंग इक्वेशन, मग आता इथं काय करायचं आम्हाला प्रेशरची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रेशर विच इज इक्वल टू काय घेतो आपण त्या ठिकाणी फोर्स अपॉन काय घेतला त्या ठिकाणी एरिया घेतला. आणि मग ह्याच्यावरून आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे फोर्सची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला काय येणार आहे प्रेशर इंटू काय आला त्या ठिकाणी एरिया. आता मग काय सांगितले फोर्सेस ॲक्ट झालेले आहेत, एकदा टॉपला झाले आणि एकदा काय सांगितलं त्या ठिकाणी बॉटमला झाले. आता टॉपचं आणि बॉटमचं जर आम्हाला फोर्स काढायचं असेल तर टॉपचं प्रेशर किती सांगितलं त्या ठिकाणी P1 सांगितलेलं आहे. त्यावेळेचं जे फोर्स आहे ते किती सांगितले तिथलं F1 सांगितले आणि तो एरिया काय बदलणार नाही म्हणजे ए आला, तर इथं आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली F1 विच इज इक्वल टू P1 इंटू काय मिळाली त्या ठिकाणी ए मिळाली. त्यानंतर दुसरा आपण घेतला बॉटम सरफेसला काय घेतले प्रेशर त्या ठिकाणी P2 घेतले. हेन्स P2 विच इज इक्वल टू तिथलं फोर्स किती आहे बॉटमचं F2 आहे, एरिया काय ए आहे, म्हणून हिअर वी हॅव टेकन F2 इज इक्वल टू P2 इंटू काय मिळाली व्हॅल्यू त्या ठिकाणी ए. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यूज काय मिळाल्या F1 इज इक्वल टू P1 इंटू ए आणि F2 इज इक्वल टू P2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी ए मिळालं. आता पुढे घेणार आहे आपण ऑल्सो द मास ऑफ द वॉटर इन द सिलेंडर वी हॅव टू टेकन द काय घेतले त्या ठिकाणी एम, म्हणजे मास ऑफ सिलेंडर आपण जे घेणार आहे ते स्मॉल एमनं घेणार आहे. आणि मग इथं आपण कोणाचा फॉर्म्युला वापरणार आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरणार आहे. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू आम्ही काय सांगतो डेन्सिटी विच इज इक्वल टू मास अपॉन काय सांगतो त्या ठिकाणी व्हॉल्यूम सांगतो. देन आपण काय घेणार आहे रो विथ द डेन्सिटी मास ऑफ द वॉटर किती घेतलं आहे आपण त्या ठिकाणी एम आणि व्हॉल्यूम किती घेतला आहे व्ही घेतलेला आहे.
मग आम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, मासची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर एम इज इक्वल टू रो इंटू काय घेणार त्या ठिकाणी व्ही घेणार. आता एम इज इक्वल टू रो इंटू व्ही घेतलं तर आम्हाला काय घेणार, हा रो घेतला. आता व्ही म्हणजे काय म्हणतो, व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय म्हणतो, एरिया इंटू काय म्हणतो त्या ठिकाणी हाईट म्हणतो. म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट म्हणतो. लेंथ इंटू ब्रेडथ म्हणजे काय आला, एरिया आला, आणि इंटू काय आला त्या ठिकाणी हाईट आलं. विच इज इक्वल टू रो आला, त्यानंतर काय आलं, ए आलं. आणि हाईट म्हणजे काय घेतलं होतं आपण मगाशी सांगितलं होतं, x1 मायनस काय घेतला होता त्या ठिकाणी x2. x1 जी आहे ती त्या ठिकाणची टॉपची आपल्याला घेतलेली होती हाईट, आणि बॉटमच्या घेतलेली तिथं x2 घेतला होता. त्या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय घेतला होता त्या ठिकाणी हाईट. म्हणून रो ए इंटू काय घेतलं त्या ठिकाणी x1 मायनस काय घेतलं त्या ठिकाणी x2 आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत हे आपण सगळ्या व्हॅल्यू काय करायचे, इक्वेशन 1 मध्ये काय करायचे त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचे. मग इक्वेशन 1 कसं बिकम होणार आपलं बघा. इक्वेशन 1 आमचं आहे F2 इज इक्वल टू F1 प्लस काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी mg मिळाले. हेन्स F2ची जी व्हॅल्यू आहे ती F2ची व्हॅल्यू किती आहे, P2e आहे. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू, P2a विच इज इक्वल टू F1ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी P1e आहे, ती आपण लिहूया इथं P1a लिहिली, प्लस एमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं मिळालेली रो ए इन ब्रॅकेट x1 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी x2 मिळालं. ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता पुढं आपण घेणार आहे, आपण हे सॉल्व करू. हिन्स P2a इज इक्वल टू P1a प्लस काय मिळालं, रो ए मिळालं, बरोबर आहे. आणि काय मिळालं होतं, रो ए, सॉरी इथं जी राहिला, एमची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, बरोबर आहे, आणि जी राहिला रो ए, म्हणजे रो ए जी इन ब्रॅकेट x1 मायनस काय आला त्या ठिकाणी x2 आला. मग काय करूया, ए कॉमन काढला तर P2 ए कॉमन काढला इथं इज इक्वल टू इथं ए कॉमन काढू, इन ब्रॅकेट P1 प्लस काय राहिलं त्या ठिकाणी रो जी x1 मायनस काय झालं त्या ठिकाणी x2, ए काय झाले कॅन्सल झाले. हेन्स P2 इज इक्वल टू P1 प्लस काय मिळालं रो जी इंटू काय मिळालं x1 मायनस x2, मीन्स काय मिळालं आपल्याला P1 प्लस रो जी, हा x1 मायनस x2 इज नथिंग बट कोण आहे त्या ठिकाणी जी. देअरफॉर वी हॅव टू गेट फॉर्म्युला काय मिळाला, P2 इज इक्वल टू P1 प्लस काय मिळाला त्या ठिकाणी रो जी काय मिळाला एच, किंवा P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी इन ब्रॅकेट x1 मायनस काय मिळाला त्या ठिकाणी x2. दिस इज इक्वेशन नंबर 3. दिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड अ लिक्विड घेतलेलं आहे, आणि इनसाइड अ लिक्विड घेतलं अँड ऑल्सो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज अ काय घेतलं त्या ठिकाणी फंक्शन ऑफ अल्टिट्यूड और हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सी लेवल. म्हणजे दिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड अँड ऑल्सो द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. हिअर वी हॅव टू ड्रॉन काय केलं होतं, प्रेशर ड्यू टू अँड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर हिअर x1 होता, दिस इज x2. ह्या दोघांच्या मधली जी हाईट होती ती काय सांगितली होती आपण, एस सांगितली होती. ह्याच्यावर फोर्स F1 ॲक्ट होत होतं, काय होत होतं त्याच वेळेला mg बी द काय सांगितलं होतं फोर्स विच इज ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि फोर्स F2 जो होता विच इज ॲक्ट्स इन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे हे काय झालं होतं, आपल्याला ही जी फिगर मिळाली होती ती कोणाची मिळाली होती, प्रेशर ड्यू टू अँड काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर ऑफ काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी फ्लुइड घेतलं होतं. ही फिगर ही आहे. आणि आता आपण जी एक दुसरी फिगर काढणार आहे ती काय काढणार आहे आपण त्या ठिकाणी, प्रेशर ॲट अ डेप्थ एच घेतलं आहे, बिलो द सरफेस ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी लिक्विड घेणार. आता याच्यामध्ये सुद्धा आम्ही इथं फिगर काढणार आहे. त्या फिगरमध्ये कशी घेणार आहे, तर मगाशी जे इमेजनरी सिलेंडर होतं इनसाइड द त्या ठिकाणी लिक्विडमध्ये होतं. आता हे इमेजनरी सिलेंडर कुठे घेणार आहे, आपण ह्या वॉटर सरफेसला घेणार. हा आपला वॉटर सरफेस आहे. हिअर वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडर ड्रॉ केलं. इथं टॉपला असणारी x1 घेतला, हा काय घेतला तिथं x2 घेतला, म्हणजे यांच्यामधला जो हाईट आहे ती हाईट किती आली त्या ठिकाणी h घेतली. आता आपण सांगितल्या पद्धतीनं
इथं काय आहे, हे वरच्या बाजूला कोण आहे, एअर आहे आणि आतील बाजूला कोण आहे, या ठिकाणी वॉटर आहे. म्हणजे इथं एअर जे आहे म्हणजे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते ह्या सिलेंडरवर काय होणार आहे, त्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्याच्यावर त्या ठिकाणी काय होत जाणार आहे, ॲक्ट होतं जाणार आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, टू फाइंड द काय इमेजनरी सिलेंडर ड्रॉन केलं आहे. तिथं हा x1 काय घेतला, त्या ठिकाणी टॉप ऑफ द त्या ठिकाणी इमेजनरी सिलेंडरचा घेतलेला आहे. x2 घेतलेला आहे, त्या ठिकाणी सेम त्या ठिकाणी पॉईंट आहे, फक्त काय त्या ठिकाणी डेप्थ h बिलो द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेसला. आता लेट काय सांगितले, P0. मग जे सांगितलं हे वरच्या बाजूला काय होणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते त्याच्यावर काय होणार आहे, त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. मग लेट P0 बी द काय सांगितलं, त्या ठिकाणी P0 बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर सांगितलं. P0 बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस. दॅट इज कुठं असणार आहे, x1. म्हणजे हा पण हे दिसते तुम्हाला, हे सगळं हे कुठं ॲक्ट व्हायला आहे, ह्या x1वर काय व्हायला आहे, त्या ठिकाणी ॲक्ट व्हायला आहे. देन सबस्टिट्युटिंग. आता सबस्टिट्यूट काय करायचं आहे, तर आम्हाला इथं सबस्टिट्यूट करत असताना आम्ही सबस्टिट्यूशन काय करणार आहे, x1ची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट काय करणार आहे, त्या ठिकाणी 0. x1 इज इक्वल टू 0 केलं त्यावेळेला P1ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली आम्हाला, P0 मिळाली. आणि x2 जे आहे तर x2 काय त्या ठिकाणी बिलो सरफेसला आहे, म्हणून त्याची हाईट काय घेतली, त्या ठिकाणी -h कन्सिडर केलेली आहे. आणि P2 जो आहे तो P2 इज इक्वल टू काय कन्सिडर केला आहे, त्या ठिकाणी P केले. म्हणजे आम्हाला जे इक्वेशन मिळालेलं होतं, काय इक्वेशन मिळालं होतं, P2 इज इक्वल टू P1 प्लस काय मिळालं होतं, रो जी इन ब्रॅकेटमध्ये काय मिळालं होतं, x1 मायनस काय घेतलं होता, x2. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, हा P2 बी द प्रेशर आपण घेतलेलं होतं मगाशी. P1 आणि P2 आर द प्रेशर ॲट द टॉप अँड काय घेतलं होतं, बॉटम सरफेस. P2 हे प्रेशर बॉटमचं आहे, P1 हे टॉपचं आहे. आणि मग तिथं आम्ही काय केलं आहे, ज्यावेळेला टॉप पोर्शन आहे म्हणजे हा P1ची व्हॅल्यू काय केली, हा टॉप पोर्शनला आहे, इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होते म्हणून इथं व्हॅल्यू काय घेतली, त्या ठिकाणी P1 इज इक्वल टू काय घेतलं, P0. x2 काय त्या ठिकाणी बिलो द सरफेस आहे म्हणून हा जी व्हॅल्यू काय घेतली, -h घेतली. त्यावेळेला P2 म्हणजे काय येणार आहे, बॉटम सरफेसला असणारं प्रेशर, त्याची व्हॅल्यू किती घेतली आम्ही, P घेतली. आणि तिथं डिस्प्लेसमेंट x1 जी घेतलेली आहे टॉप पोझिशनला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय घेतली, 0. ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करायच्या, सबस्टिट्यूट करायच्या. आता P2ची व्हॅल्यू काय घेतली आहे, P. हिअर वी हॅव टेकन व्हॅल्यू P. P1 हॅविंग व्हॅल्यू काय घेतल्या, P0 प्लस काय घेतला, हा रो घेतला, हा G घेतला. x1 हॅविंग व्हॅल्यू काय आहे, 0 मायनस x2 हॅविंग व्हॅल्यू काय आहे, त्या ठिकाणी -h आणि ब्रॅकेट काय करूया आपण कम्प्लीट. म्हणजे हिअर वी हॅव टू काय केलं, सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ काय केलं, त्या ठिकाणी P2, P1, x1 आणि काय केलं, x2. P2 हॅविंग व्हॅल्यू P, P1 हॅविंग व्हॅल्यू P0, x1 हॅविंग व्हॅल्यू 0, x2 हॅविंग व्हॅल्यू काय घेतलं, त्या ठिकाणी -h. मग इक्वेशन कसं होते बघा, हेन्स P इज इक्वल टू P0 प्लस काय मिळालं, रो 0, 0 मायनस मायनस काय झालं, प्लस झाला आणि 0 प्लस h किती आला, त्या ठिकाणी h आला. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, हेन्स P इज इक्वल टू P0 प्लस काय मिळालं, त्या ठिकाणी h रो जी आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळालेली आहे. किंवा आम्ही काय म्हणू शकतो, P मायनस P0 इज इक्वल टू काय म्हणू शकतो, h रो जी ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे, हे जे इक्वेशन मिळालं म्हणजे आपल्याला P इज इक्वल टू P0 प्लस काय मिळालं आहे, त्या ठिकाणी रो GH. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय करते, धिस इक्वेशन म्हणजे इक्वेशन आम्ही काय सांगितलं, त्या ठिकाणी 4 आहे. इक्वेशन 4 गिव्स द काय सांगितलं, त्या ठिकाणी टोटल प्रेशर, गिव्स द टोटल प्रेशर ऑर द काय सांगितलं, त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट प्रेशर ऑर द ॲब्सोल्यूट प्रेशर P सांगितलं ॲट अ डेप्थ h बिलो द काय सांगणार आहे, त्या ठिकाणी बिलो द सरफेस ऑफ द काय सांगितलं, त्या ठिकाणी लिक्विड सांगितलं. बिलो द सरफेस ऑफ द काय सांगितलं आपण, त्या ठिकाणी लिक्विड सांगितलेलं आहे. मग आपल्याला काय सांगू शकतोय, द टोटल प्रेशर P ॲट द डेप्थ h इज द सम ऑफ काय मिळाली बघा, काय इक्वेशन मिळालं, P इज इक्वल टू P0 प्लस काय मिळालं, त्या ठिकाणी रो GH मिळालं. म्हणजे टोटल प्रेशर जे आम्हाला मिळालेलं आहे, टोटल प्रेशर म्हणजे काय सांगितलं, त्या ठिकाणी P मिळालं ॲट द काय सांगितलं, त्या ठिकाणी डेप्थ h इज द सम ऑफ, कुणाची सम आहे, हा P0 आपण सांगतो. P0 म्हणजे काय, प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर विच इज ॲक्ट्स ऑन द काय सांगितलं होतं, त्या ठिकाणी सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे आपण आकृती फिगर आपण जी घेतली होती त्या फिगरमध्ये
हे जे आपण घेतलेलं आहे P0 हे ते प्रेशर आहे, हे ॲक्ट्स कुठं झालं, या ठिकाणी हा स्टॉप सरफेसला झालेलं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं, प्रेशर जे आहे P विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी P0 प्लस रो जी एस. P0 म्हणजे काय सांगितलं, प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर विच ॲक्ट्स ऑन द सरफेस ऑफ द काय सांगितलं लिक्विड. आणि दुसरं काय सांगितलं, एच रो जी सांगितला. एच रो जी काय सांगितलं, एच म्हणजे हाईट ऑफ द लिक्विड कॉलम सांगितला. रो बी द काय सांगितलं, डेन्सिटी ऑफ द लिक्विड. आणि जी बी द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे एच रो जी द प्रेशर ड्यू टू द लिक्विड ॲट डेप्थ काय सांगितलं त्या ठिकाणी एच सांगितलेलं आहे. देन आपल्याला काय करायचं आहे, हेन्स आपण सांगितलं इन जनरल द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे मागाशी जे मी वर दाखवलं होतं P मायनस काय घेतला होता P0 विच इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली होती त्या ठिकाणी रो जी एच, ही व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे P0 काय झालं त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. P म्हणजे काय सांगितलं, ॲब्सोल्यूट प्रेशर सांगितलं. म्हणजे काय सांगणार आहे, द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द काय सांगितलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज कसलं प्रेशर म्हणणार आहे त्या ठिकाणी, गॉज प्रेशर असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन मिळालेलं आहे P मायनस P0 इज इक्वल टू रो जी एच मिळालेलं आहे. ते कशाच मिळाले त्या ठिकाणी, गॉज प्रेशर मिळाले. म्हणजे युझिंग दिस गॉज प्रेशर ॲट हाईट ॲट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस कॅन बी रिटर्न एज म्हणून काय लिहिलं P मायनस P0 विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी एच रो जी सांगितलेलं आहे. दिस इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू लेवल्स अबाव द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सरफेस. इट गिव्स द प्रेशर ॲट अ गिवन हाईट अबाव लिक्विड सरफेस इन टर्म्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय सांगितलं त्या ठिकाणी P0 म्हणून सांगितलेलं आहे. आता परत एक सांगितलं टू फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ डिस्टन्स D अबाव द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सरफेस. आता त्याच्यासाठी आपल्याला एक इथं आकृती काढूया आणि आकृती काढून आपण त्याचं काय घेऊया त्या ठिकाणी माहिती घेऊया. आता आकृती काढत असताना जर बघितली आकृती, मगाशी जसं आपण सिलेंडर काढलो होतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. आपण हे हा एक त्या ठिकाणी व्हेसल घ्यायचा आहे. हा व्हेसल काय करायचा आहे त्या ठिकाणी फिल्ड विथ काय घेतलं त्या ठिकाणी वॉटरनं त्या ठिकाणी फिल केलेलं आहे. मगाशी आपण त्याच्यामध्ये इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉन केला होता. तर इमॅजिनरी सिलेंडर एकदा कसा होता, इनसाइड द लिक्विडला होता, एकदा टॉपला आणला होता. आता इथं काय करायचं आहे, हा जो इमॅजिनरी सिलेंडर आहे तो अशा पद्धतीनं आम्ही काय केला आहे इथं ड्रॉन केलेला आहे. आता मगाशी टॉप पोर्शन कुठं होता, सरफेस ऑफ वॉटरला होता. आता टॉप पोर्शन कुठं आहे तर एअरमध्ये आहे. हा x1 झाला. दिस इज काय घेतला त्या ठिकाणी x2 घेतला. आता इथं काय होणार आहे, ह्याच्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे म्हणजे कुठं ह्या सरफेसवर ह्या सगळीकडं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार आहे तिथं ॲक्ट होणार आहे. आणि म्हणून आपण जे घेणार आहे मग आम्ही इथं काय लिहिणार आहे की हे जे प्रेशर आहे टॉपचं ते P1 म्हणतो विच इज इक्वल टू काय म्हटलो आपण त्या ठिकाणी P इतकं म्हटलं. P म्हणजे कोण आमचं ॲब्सोल्यूट प्रेशर असं म्हणतो. आणि इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होते म्हणजे हा पोर्शन कुठला आहे तिथं आमचा P2 आहे. म्हणजे P2 कुठला आहे, बॉटम पोर्शनचं प्रेशर आहे विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी P0 घेतलं. इथं कोण आहे, एअर आहे. इथं कोण आहे त्या ठिकाणी वॉटर आहे. म्हणजे काय सांगितलं की इमॅजिनरी सिलेंडर आपण जो ड्रॉन केलेला आहे तो कसा आहे त्या ठिकाणी अबाव द लिक्विड सरफेस आहे. आणि म्हणून ह्याची जी डेप्थ आहे ती डेप्थ आपण किती घेतली त्या ठिकाणी D इथं घेतलेली आहे. मग इथं सांगत असताना काय सांगितलं की टू फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ डिस्टन्स D अबाव द लिक्विड सरफेस ॲज शोन इन फिगर सांगितलं. आता सबस्टिट्यूट काय करायचं आहे, हा x1 आम्ही घेतलेला आहे. हा x1 इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी D घेणार आहे. त्यानंतर P1 जो आहे तो P1 विच इज इक्वल टू काय घेतला त्या ठिकाणी P घेतला. हा P2 आहे. P2 इज इक्वल टू काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी P0 घ्यायचं आहे. आणि आमचा x2 जो आहे तो x2 इज इक्वल टू आम्ही काय घेणार आहे 0 घेणार. म्हणजे x1ची व्हॅल्यू काय घेतली D घेतली, x2ची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतली 0 घेतली, P2ची व्हॅल्यू P0 घेतली आणि P1ची व्हॅल्यू काय केली त्या ठिकाणी P केली. आता परत आमचं इक्वेशन कुठलं आहे तर इक्वेशन आपण घेतलेलं P2 इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी P1 प्लस रो जी इन ब्रॅकेटमध्ये x1 मायनस x2 ही व्हॅल्यू घेतली होती आपण. ह्या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यू ठेवूया. P2ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी P0 आहे. P1ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी P आहे. प्लस काय घेतलं रो घेतला, हा G घेतला. x1ची व्हॅल्यू काय आहे तिथं D आणि x2ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी 0. म्हणजे आम्ही काय केलं इथं सगळ्यांच्या व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट केल्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आम्हाला जे इक्वेशन मिळणार आहे ते इक्वेशन कसं मिळतं आहे बघा. P2ची व्हॅल्यू काय ठेवली P0, P1ची व्हॅल्यू काय ठेवली P, x1ची व्हॅल्यू ठेवली D आणि x2ची व्हॅल्यू काय ठेवली 0. हेन्स आपण घेऊया हा P0 घेतला, हा P प्लस काय झाला त्या ठिकाणी रो G इंटू काय झाला त्या ठिकाणी D झाला.
आता आम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची, पीची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हा P0 घेतला, हा प्लस रो जी इकडं आला तर काय होणार आहे, रो GD येणार आहे आणि विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी P आलं. म्हणजे वी हॅव टू गेट द इक्वेशन काय मिळालं त्या ठिकाणी P विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी P0 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी रो D आणि काय मिळालं त्या ठिकाणी G. वेअर रो बी द काय आहे त्या ठिकाणी डेन्सिटी. आता ही डेन्सिटी कोणाची आहे त्या ठिकाणी एअरची. म्हणून आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, P इज इक्वल टू P0 मायनस D रो आणि इंटू काय मिळालं त्या ठिकाणी G. म्हणजे चेंज ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ डेप्थची व्हॅल्यू आम्हाला या पद्धतीनं काय झालेलं आहे त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला इक्वेशन काय मिळालं, एकदा P मायनस P0 इज इक्वल टू रो GH मिळालं होतं, इथं आपल्याला मिळालं P मायनस P0 रो GH. जेव्हा आपण काय होता सरफेसला त्या ठिकाणी सिलेंडर होता त्यावेळेला. त्यानंतर जर इमॅजिनरी सिलेंडर बिलो द सरफेस असेल तरी आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली होती, P मायनस P0 विच इज इक्वल टू रो GHच मिळाली होती. आणि जेव्हा आम्ही काय सांगितलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ डिस्टन्स D अबव्ह द लिक्विड सरफेस असेल, म्हणजे अबव्ह द लिक्विड सरफेस जर असेल तर त्यावेळेचं प्रेशरची व्हॅल्यू काय मिळणार आहे, P इज इक्वल टू P0 मायनस रो D आणि काय मिळणार आहे त्या ठिकाणी G. इन दिस वे वी हॅव टू सीन द काय केलं त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉस प्रेशर आपण काय केलं या ठिकाणी आज पाहिलेलं आहे.